सध्या देशभरात गणेशोत्सव जोरात सुरू आहे। अनेक मंडळांनी बाप्पांच्या मोठमोठ्या मूर्ती बनवलेल्या आहेत। तर वाशिम जिल्ह्यात कामरागाव येथील एका जय भवानी मंडळाच्या सदस्यांनी शेंगदाणे आणि सोयाबीनच्या धान्यापासून गणेशाची आकर्षक अशी पर्यावरणपूरक सुंदर मूर्ती बनवली आहे। या मूर्तीवर 7 किलो शेंगदाणे लावण्यात आलेले आहेत। नगाडावर गणेश मूर्ती उभी करण्यात आली आहे, त्यावर 2 किलो सोयाबीन लावण्यात आलेला आहे। मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल 11 दिवस लागलेले आहेत। शिवाजी चौकातील मूर्तिकार माझं गजानन राऊतकर नाव आहे आणि या मंडळातले सगळे मुलं शेतकरी असल्यामुळं आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवायचा आमचा उद्देश अगोदरपासून या अगोदर बी आम्ही मूर्ती अशाच बनवलेल्या आहे आणि यावर्षी पण शेंगदाण्याची मूर्ती बनवलेली आहे। हे सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी काही शेंगदाणे काही सोयाबीन आणून दिलेला आहे आणि त्याच्यापासून आपण ही मूर्ती तयार केली आहे। याला काही खर्च जास्त लागलेला नाही। जर आपण विकत आणली तर त्याला खूप खर्च लागते। अशा हिशोबाने आम्ही हे गरीब मंडळ आहे, सगळं शेतकऱ्याचं मंडळ आहे, शेतकऱ्याचा गणपती आहे।